श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज प्रत्येकाच्या आयुष्यात कुठं ना कुठं संकट आहे. कोणाला आर्थिक अडचण, तर कोणाला आजार, तर कोणाला नात्यांमधील दुःख, तर कोणाला मानसिक ताण. अशा वेळी जर आपल्याला कोणी आधार देत असेल तर ते आहेत फक्त आणि फक्त अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत संकटात असताना स्वामी समर्थ आपल्याला काय सांगतात. तर मंडळी नमस्कार, मी हर्षदा पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करूनही सांगा. चला तर मग आपण जाणून घेऊया. स्वामी सांगतात आपल्याला श्रद्धा ठेवा आणि चिंता सोडा. स्वामी समर्थ सांगतात, मी आहे, तू कशाला घाबरतोस. आपण देवाचं नाव घेतो पण मनात मात्र भीती ठेवतो. आपल्यावर बघा एखादं संकट आलं ना तर आपल्या म्हणजे मुखात नेहमीच नामस्मरण चालू राहतं, पण मनात आतून खूप भीती असते की काय होईल काय होईल. म्हणून स्वामी सांगतात, श्रद्धा असेल तर चिंता आपोआप निघून जाते. संकटात असताना दररोज फक्त एवढं म्हणा, स्वामी जे होईल ते तुमच्या इच्छेनेच होईल. आपली संकट आपोआप निघतात. बघा स्वामी सांगतात, धीर सोडू नका. धीर धीर धर, काळ बदलतो. आज परिस्थिती वाईट असेल म्हणून ती कायम राहील असं नाही ना. स्वामी सांगतात, जो धीर धरतो त्यांच्यावर कृपा होते, जो घाबरतो तो स्वतःच पराभूत होतो. म्हणून संकटात रडण्याऐवजी स्वामींच्या चरणी मन लावा. स्वामी समर्थांची नेहमी आपल्याला शिकवण आहे, संकटातही सेवा करा. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले, दुःखात असतानाही दुसऱ्यांचं दुःख बघा. आपण स्वतः दुःखी असलो तरी एखाद्याला मदत केली, एखाद्याला धीर दिला तर स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर लवकरच मिळते. कारण स्वामींचा मार्ग एकच आहे, करुणा, सेवा आणि नम्रता. एखाद्या वेळेस कसं होतं की आपल्याला म्हणजे खूप असा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि आपण भरपूर दुःखात राहिलो तर आपण नामस्मरण, स्वामी सेवा करायचं विसरतो किंवा सोडतो. आणि आपल्यासमोरून जर एखाद्यावर खूप असं दुःख असलं आणि आपल्यालाही असलं तर आपण त्याला मदत करत नाही, म्हणजे आपला मन व्यवस्थित राहत नाही. तसं करायचं नाही, अजिबात नाही. स्वामी समर्थांच्या आपल्याला शिकवण आहे, एखादा दुःखी असला तर त्याला मदत करा, धीर द्या. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ लागतो पण न्याय नक्की मिळतो. आज लगेच उत्तर मिळालं नाही म्हणून स्वामी ऐकत नाही असं नाही. ते फक्त पाहत असतात, आपली श्रद्धा टिकते का, आपण संयम ठेवतो का. ज्याने संयम सोडला नाही त्याचं आयुष्यात चमत्कार घडतो. बघा भरपूर वेळेस आपण असं करतो की संकटात असलं की भरपूर सेवा करतो, रात्रंदिवस सेवा करतो की आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळेल असं म्हणून. पण आपण काय करतो, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस भरपूर सेवा करतो आणि आपण म्हणतो की माझं जे मनातली इच्छा आहे किंवा मला जे हवं आहे ते होतच नाही आहे, स्वामी माझ्याकडे लक्ष देतच नाही असं म्हणून आपण सोडून देतो की स्वामी माझं ऐकतच नाही. पण असं नाही, स्वामी आपली म्हणजे श्रद्धा बघतात की यांच्यामध्ये किती भाव आहे आणि किती श्रद्धा आहे, असं ते आपली परीक्षा बघतात. शेवटी स्वामी एकच सांगतात, स्वामींची शरणागती. शेवटी स्वामींचं एकच गोष्ट सांगतात बघा, सर्व काही मला अर्पण कर. तुझं दुःख, तुझी भीती, तुझी समस्या सगळं स्वामींच्या चरणी ठेवा. कारण ज्याने स्वतःला स्वामींकडे सोपवलं त्याचं ओझं स्वामी स्वतःच उचलतात. स्वामी समर्थ आणि भक्तांचा अनुभव बघा. स्वामी सांगतात, अनेक भक्त असे आहेत, सगळे मार्ग बंद झाले की मगच तेव्हा स्वामींचं नाव त्यांच्या होठावर येतं आणि मग अचानक मदत मिळाली, योग्य व्यक्ती भेटली, अडलेली कामं सुटले. स्वामी समर्थ चमत्कार करत नाही, ते योग्य वेळी येऊन मार्ग आपल्याला दाखवतात. आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत. आपल्यावर संकट आलं किंवा आपली राहिलेली कामं पूर्ण होऊ लागलेत किंवा भरपूर अशा गोष्टी असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असतं, त्यावेळेस आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत. आपली नामस्मरण, आपलं प्रार्थना, स्वामीचरणी आपली सेवा कंटिन्यू राहिली तर आपली कामं जर आपोआप होऊ लागलेत तर समजायचं स्वामी समर्थांना आपली श्रद्धा भरपूर आवडलेली आहेत आणि ते आपल्या श्रद्धेवर प्रसन्न आहेत आणि आपली कामं तेच करतायत.
संकटात असताना हा एक मंत्र म्हणायचा. संकट जास्त वाटलं की मग मन अस्वस्थ झालं की फक्त हा एक मंत्र म्हणा. स्वामी समर्थ, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवते किंवा ठेवतो. हा मंत्र शब्दांचा नाही, तो मनाचा आहे. हा विश्वास असेल तर संकट हळूहळू कमी होतं. आज जर तुम्ही संकटात असाल तर स्वामी सांगतात, घाबरू नको, कोणावर राग धरू नको, चुकीचा मार्ग निवडू नको, संयम ठेव आणि दररोज स्वामींचं नाव घे, कारण नावातच स्वामी आहेत. हे दिवस जातील, आज तुमच्यावर अंधार आहे पण उद्या उजेड नक्की येईल. स्वामींच्या दरबारात कोणाचं दुःख कायम राहत नाही. जय जय स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कोणाचं संकट हलकं होईल. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. टेक केअर.